चला तर विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरसचे त्रिकोण या भागावर 1 किंवा 2 मार्काचा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जातो. विद्यार्थ्यांनो, काय पायथागोरसचे त्रिकोण की या दिलेल्या 3 संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरीज एवढ्यात असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकोण असे म्हणायचं. जर असे होत नसेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकोण नाही आहे असे म्हणायचे. त्या ठिकाणी 5000 एका संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरीज इतका असेल तर त्याला पायथागोरस त्रिकोण असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी काय दिले विद्यार्थ्यांनो, उदाहरणार्थ या ठिकाणी दिले आपल्याला 11,60,61 या संख्यांच्या त्रिकोणांमध्ये पात्र विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग कोणता आहे, म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती आहे 61 आहे आणि तिचा वर्ग कोणता आहे 61चा वर्ग जर केला या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तो 3721 आणि उरलेल्या 2 संख्येच्या वर्गांची बेरीज म्हणजे 11चा वर्ग 121 आणि 60चा वर्ग 3600 तो किती होतो या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पहा 121 अधिक 3600 जर केलं तर तो येतो 3721. म्हणजे या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजी इतका आहे. याचा अर्थ या ठिकाणी म्हणून 11,60,61 हे पायथागोरसचे त्रिकोण आहे. अशा पद्धतीचे काही एक्झाम्पल्स खाली तुम्हाला दिलेले विद्यार्थ्यांनो, त्याचा तुम्ही सराव करा आणि या ठिकाणी तुम्हाला 1 किंवा 2 मार्क्स 100% परीक्षेमध्ये मिळू शकतात विद्यार्थ्यांनो. चला विद्यार्थ्यांनो, काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊया पायथागोरसचे त्रिकोणाच्या आधारावर. 4,9,12 विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सर्वात मोठी संख्या कोणती आहे 12. या ठिकाणी काही 12चा वर्ग येतो 144, याला द्यायचं नंबर 1. उर्वरित 2 संख्या कोणती आहे 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग, 4चा वर्ग 16, 9चा वर्ग 81. या दोघांची जर बेरीज केली तर ती किती विद्यार्थ्यांनो 97, याला द्यायचं नंबर 2. आता पहा सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरीज एवढा येत नाही आहे या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय लिहायचं विद्यार्थ्यांनो 12चा वर्ग हा बरोबर नाही आहे कुणाच्या 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग. म्हणजे या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांनो लिहिणार काय लिहिणार विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4,9,12 हे पायथागोरसचे त्रिकोण नाही.